हॅलो 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 साऊंड लावून बाय दीपराज तुझ्या हातात वगैरे भाऊ हॅलो हॅलो चेक हॅलो 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 हां थोडा बेस जास्त आहे का हॅलो हॅलो जस्ट चेक 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 चक चक सोन्याचा हॅलो हॅलो तुला कसं जमत कसं लाग गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे मला एवढाच हवा याच्यात मी रात काढी कशी ती बघा फक्त या ठिकाणी बारी तापायची म्हणतात आणि तापून गेले अरे इस्त्यात या किटूल पण नाही पडला बुवा काय पेटवली वारी ह्या असं 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 मी विजवतो असं अरे काय बोलणार थोडा इफेक्ट द्या स्वागतम स्वागतम सुस्वागतम
विश्वाचा आराध दैवत मोठी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आई तुळजाभवानी. अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या तपाखाली चालता घातला असे मल्हारशाहीचे संस्थापक भोगले मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर. शिवाजी राजांचा तो वैचारिक वारसा पुढे जाण्याला ते शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होते. माझ्या विवली गावची ग्रामदेवता आई नवलाई देवी, या खानवली गावची आई नवलाई देवी, हा मुक्त क्षत्रेचा सुवर्ण योग. आणि या योगामध्ये माझी प्रेमाची आई नवलाई देवी, माझा त्रिदेव डोंगर, राज्याचा मालक आणि केदारली देव चव्हाटा, जुगाचा काही नटेश्वर, रंगदेवता, जागेवालक आणि रसिक राजा. तुम्हाला शाहीने मला समुद्रा नतमस्तक होत असतात. गोड माती बाबू रंगले, घराण्याचे भुवाशंकर यांचे नारायण देव, यांचे बाबा राजा, अमर विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम काळाकर यांचा शिष्य परिवार शाहीद विकास लांबोरे, नवलाई देवी नाथ कंदारोली चंड घोडेवाडा शाखा हरी रवाना नाथनगर गोडे यांच्या समेत तुमच्या चरणाची धर्मस्थ केल्यावर माझ्या घरतीपाडू सिद्धार्थ कारगोडे, सुधेश कारगोडे ही बोलतात. आमचे आदरणीय माननीय लांजाचा संगीताचा बादशाह दिग्विजय ढेंगे आणि रेंजोला आहेत, ज्यांची बोटं तार छेडली जाते तिथे आजाद घुसली जाते असे आमचे सुहास बालुपेकर आणि आमचे मित्र भक्त प्रेरणा विशाल गरजळे. आणि आज एका वर्षानंतर आम्हाला साऊंडला लावलेले आमचे परम मित्र विक्रांत दादा त्यांचा मोर्या साऊंड, या सर्व साधासह तुमच्या चरणात पुन्हा मस्त मिळावा. तुमची सेवा तयार करण्यात, तुमची सेवा करण्यास मी इथे उभा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आमचं प्रतिस्पर्धी शाहीर, या लांजाची आमची जोशी काकू, पाटातली आमची जोशी वहिनी, यांना शाहिरी मनाचा मुद्रा, त्यांचं सगळं लक्ष माझ्या लंगोटवर आहे. एवढा सगळी गाणी चांगली दिली पण त्यांना माझा लंगोटच हवा. मी लंगोट बघा बोलायला मनाचा मुद्रा नका तर आयम जायचा. साडी अशी दिसली पाहिजे की नाही, ए साडी नेसताना दिसली पाहिजे ना, बरोबर. अरे लंगोट मी घातलेला आहे, वर पॅन्ट घातलेली आहे, लंगोट मी घातलेला आहे. तुम्हाला बघायचं असेल यू कॅन कम देअर, यू कॅन कम देअर. खोपीच्या बाहेर, खोपीच्या माग तुम्ही यांनी टोपी घातली होती, हा घातली होती काय? जोशी भावाने घातली टोपी, वाढ बघते तिकडं खोपी. तुमची लय मजा आहे. राणी साहेब, राणी साहेब त्याचे डायलॉग आहेत आज घेतो. या ठिकाणी अनेक मंडळी आहेत. शक्ती तुला जर पंढरी असेल, शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात. आणि आज या खानवली गावामध्ये मी पहिल्यांदाच आलोय आणि या खानवली गावचे वक्रतुंड गणेश मंडळ खानवली कोलेवाडी या ठिकाणी आम्हाला हे कार्यक्रमाची संधी दिलेली आहे. त्याबद्दल या सर्व मंडळाचे, सर्व कार्यकर्त्याचे विशेष आभार. या गावचे, या मंडळाचे गावचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माननीय संतोषजी भिडे माऊली, मुंबईचे अध्यक्ष रवींद्रजी चौगले माऊली आणि ज्यांच्या मार्फत हा माझा संपर्क झाला ते आमचे मित्र अनिरुद्ध मांडवकर उर्फ बंड्या मांडवकर माऊली. तुम्हा मानाचा मुद्रा करून एक आज गमतीचा नाही पुण्याचा भाग असा आहे की तिकडून आलो, सापोच्या तळ्यामार्गे आलो आणि सगळ्या वाड्याच आहे. दळवेवाडी, असे गोल्डेश्वर वाडी, खूप छान नाव आहे. आणि त्याच्या आधी इवलकर वाडी होती. इवलकर म्हणजे विवलीचं होतं. लांजात दुसरी इवल नाही,
विवली एकच आणि त्याची मालकीण नवलाई देवी आणि खानवलीची मालकीण नवलाई देवी काहीतरी म्हणून संबंध आहे आणि पवित्र संबंध तिचा आणि तिच्या नावाचा माझा नाच नवलाई देवी नाथ मंडळ विवली धनगरवाडा आणि तिच्या या भूमीत त्या पांढरीच्या भूमीत चतुर्शीमत आज माझा साज आहे ये जोशे वहिने आज म्हणून तुझा खलीवाली खलीवाली खली बिकॉज आज तुमची खलीवाली खलीवाली आज या मुक्का गोष्ट खानवली आणि माझं गाव विवली आज म्हणून लय माझ्या येणार आहे तर नावं राहिलेली आहेत काही या ठिकाणी माझे परममित्र आडवली गावचे सुपुत्र ज्याने मला अनेक कार्यक्रमामध्ये संधी दिलेली आहे मुंबईला कार्यक्रम त्याने आमचं आयोजन केलं होतं आणि धनी घांगेश्वर यांचं गाणं करण्याचा मला त्यांनी संधी दिली त्या माझ्या आदरणीय आणि ह्या गावचे जावई प्रतीक पवार माऊली या ठिकाणी आले आहेत शाहीर नामवंत तुरेवाले शक्तीवाले शाहीर अनेक कार्यक्रमामध्ये माझे प्रतिस्पर्धी आहेत जे शासकीय सेवेत उच्च पदावरती आहेत असे आमचे आदरणीय आणि दिलदर्या आनंद सुरेश मांडवकर या ठिकाणी आहेत हरी आनंद जे शाहीर आहेत त्याच्यापैकी आनंद भाऊकर या ठिकाणी सॉरी आनंद सुरेश भाऊकर बुवा क्षमा करा त्याच्यानंतर युट्यूबवाले आमचे दीपक चौगले आहेत अभि पालवकर आहेत मला वाटतं कोकणकर सूरज पण आहे श्याम शितप्पा आहेत चंदन दर्डे आहेत अनेक मंडळी आहे वागरडगाव 10-12 किलोमीटर चालत आलेली काही मंडळी आहे रुपेश आगरे आहेत अनिरुद्ध शिंदे आहेत वैभव चव्हाण आहेत आणि या बेनी गावचे नॅशनल प्लेयर्स संजय कोंडसकर आहेत तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा करून अनेक मंडळी इथे आहे कोणाचं नाव राहील क्षमा करा आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांनाही देखील मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया पहिलं स्तवनाच्या आधी शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना ग्रामदेवत आई नवलाई देवी माझ्या विवीचा ग्रामदेवत आई नवलाई देवी आणि तिच्या चरणाशी सादर हे स्तवन तिच्या लेखनाच्या साक्षीनं लक्ष असावं झोळी भरून जावी तुझी गातो ओवी झोळी भरून जावी तुझी गातोवी तुझ्या धन्य खानवली गावी आई तुझ्या धन्य खानवली गावी किती शोभूनिय मंदिरात किती शोभूनिय माझी दिसते ही नवलाई देवी किती शोभूनिय अरे किती शोभूनिय दिसते नवलाई देवी
शोभूनिया किती शोभूनिया दिसते नवलाई देवी किती शोभूनिया किती शोभूनिया दिसते नवलाई देवी किती शोभूनिया दिसते नवलाई देवी शोभूनिया दिसते नवलाई देवी अधिकारी भरल्या गाव शिवाची तूच कार्यभारी झाली तुझी कृपा माझी मान बाबा झाली तुझी कृपा तू माझी मान बाबा पीडा पीडा ही निघून जावी पीडा पीडा ही निघून जावी शोभूनिया किती शोभूनिया दिसते नवलाई देवी किती शोभूनिया दिसते नवलाई देवी किती शोभूनिया दिसते नवलाई देवी माहीर वाषड सासर वाषड सुखी सासरात शोभेत तुझा रावण द्यावा उजवा करून शोभेत तुझा रावण द्यावा उजवा करून गुणा गायाला बुद्धी द्यावी गुणा गायाला बुद्धी द्यावी किती शोभूनिया किती शोभूनिया दिसते नवलाई देवी 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 रोळी भरून जावी तुझी गाठवली रोळी भरून जावी तुझी गाठवली तुझ्या धन्य खानवली गावी तुझ्या खानवली गावी किती शोभूनिया दिसते नवलाई देवी 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 किती शोभूनिया अरे किती शोभूनिया माझी दिसते नवलाई देवी बोल श्री गणपती गजानन महाराज गाव देवी अखंड हरदासवालीचा बोल तूर छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा
जान्हवी, गौरी, ओम, मंगेश भिडे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे रुपेश आगरे माऊली, अनिरुद्ध शिंदे, वैभव चव्हाण गाव आग्रह 10 किलोमीटरवर आले. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पौतं बांधायचं फरमाईश आहे. त्याचप्रमाणे मित्र संजय कोंडासकर बेनेगावचे धावपटू, नॅशनल प्लेअर 501 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे कुमार आर्यन रवींद्र चौगले यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे स्वानंदी आणि स्वरा हे लिहून दिलेलं आहे की स्वानंदी 2 वर्षाची आहे, स्वानंदी 3 वर्षाची आहे, स्वरा 2 वर्षाची आहे. स्वानंदी स्वरा कुडकर 200 रुपयाचा पारितोषिक. आणि त्यांचं म्हणणं आहे की लहान लेकरं कंटिन्युअसली सतत गाणं माझ्या बालपणी हे गाणं ऐकत असतात. धन्यवाद. आपण फरमाईश घेऊयात. अमित बंडम्या माऊली बाळगोमाचं गाणं 100 रुपये आणि अद्वैत प्रथमेश चौगले 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे खास फरमाईश पैसा आलं जयेश कालकर 251 घेतो मी. धन्यवाद. हे कुठले हे पण घ्यायचं कुठलं आहे? मरवाडी नाव काय? मडवाडी नृत्य कला पथक रोड, मठवाडी नृत्य कला पथक रोड, विकास त्रिलोटकर आणि आशिष आगरे 101 रुपयाचं पारितोषिक. वैभव वासुदेव चौगले, पिंट्या शेठ 101 रुपयाचं पारितोषिक. नवलाई देवीच्या स्तवनासाठी धन्यवाद. बंधू फरमाईश गाण्याला पौतं बांधायचं. सार्थक शिंदे 200 रुपयाचा पारितोषिक. सार्थक घेतो मी. आणि दिगंबर भोळ 151 रुपयाचा पारितोषिक माझे मित्र. आणि फरमाईश मैत्री ग्रुप कोलेवाडी 251 रुपये. आणि बोलतात फरमाईश जोक सांगायचं सांगूया सांगायचं. धन्यवाद. दिग्या भोळ माझा मित्र. उमेशजी सुर्वे आमचे डोंबोलीचे आणि त्यांचे भाऊ प्रमोद सुर्वे माऊली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. याच माऊलीने आमचा कार्यक्रम लावला होता मुंबईला डोंबिवलीला. तर धन्यवाद. आता आपण फरमाईश घेऊया. नवगणाचं बोलायचं आणि सुखान नांदायचं. गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गणाला पवत बांधायचं. सुखान नांदायचं, गणाला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गणाला पवत बांधायचं. सुखान नांदायचं, गणाला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गणाला पवत बांधायचं. सुखान नांदायचं, गणाला पवत बांधायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गणाला पवत बांधायचं. सुखान नांदायचं, गणाला पवत बांधायचं, पवत बांधायचं, सुखान नांदायचं, गणाला पवत बांधायचं. शाहीर जोशी बुवा या ठिकाणी खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या गाण्याचा रिमेक निघाला. हे काय माझ्या हातात नाही. नाहीतर इतके वर्ष आपल्या वयाची झाली. ह्या गावची किंवा आमच्या कोकणची ग्रामदेवता, तिचा संबंध गणपतीशी जो तिनं जोडून घेतला. कोकण सोडून इतरांना माहिती नाही की पौतं कशाला म्हणतात. आणि त्या गाण्याचं रिमेक झाले. आणि तुम्ही अडकलो अजून लंगोटीवर. ये जोशी वहिने, यू वॉन्ट लंगोट, यू वॉन्ट लंगोट, कम टू कॉपी, कम टू कॉपी, आय विल शो यू लंगोट. खुले रे खुले, जो शाप खुले बुवा. हे असा आता घेतो तुम्हाला कडक कडक. तर अजून एक फरमाईश आहे. फरमाईश घेतो. पाणी दिलं प्यायला तर केले कुठं. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, कोसो मैल दूर चालुणी, दगड धोंडे वाट्यातुनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी
आणखी ज्या फरमाईश आहेत आपण हळू घेऊ. पण गोवांना मला म्हणायचं आहे की त्याने आज बोलता बोलता काय बोलले, आज ते एकेरीवर आलेले आहेत. जेव्हा आपल्याकडचं सगळं संपतं तेव्हा अशी अवस्था होते. मी चॅलेंज देतो, मी आव्हान करतो, संजय जोशी बुवानी लागोपाठ 4 बाऱ्या कराव्यात माझ्यासोबत. नाही जर उघडं पडलं सांगेन ते हार. तुम्हाला ह्या आयोजक मंडळीतले अनेक लोक तुमचे वर्गमित्र आहेत, तुमच्या कॉलेजचे असतील, तुमच्या शाळेतले असतील. तुम्हाला 4 वर्ष इथे कार्यक्रमाचं आयोजन दिलेलं आहे आणि तुम्ही कलगीवाली बाजू असताना तुम्ही आईचं स्तवन गाऊ शकला नाही. ही तुमची मर्यादा, ही तुमची लेखणी आणि ही तुमची कार्यतत्परता. ज्याची खावी पोळी त्याची वाजवी टाळी. हे तुम्ही माझ्यावर एकेरी बोलून काय माझी काय काय होणार नाही. आपण साधाच माणूस आहे. तुमच्याकडं पैसा आला डायलॉग माझा म्हणतात. हे त्या नामानातला राणी साहेब हे जे परवा बोललं माझंच बोलून मला दाखवतात. खुलं हे माझंच मला बोलून दाखवतात. बाबा तुमच्याकडे आहे काय? तुमच्याकडे नक्की आहे काय? तुम्ही फक्त हे सगळे शेअर, हे सगळे डायलॉग माझं घेतावाय ना, सुपारीतलं किमान 1000 रुपये तरी मला द्यायचं. सगळ्या माझ्या जीवावर. त्या बुवांना सांगितलं बारी तापवा, ही तापवली. बुवा इट वॉज अ किटूल, यू नो किटूल, किटला तेवढंच होता. किमान एक निकारा द्यायचा. हे तापून काय हो करणार? जोशी बुवा खोटं बोलायचं आणि माझी कॉपी करायची नाही. अरे मी काला तर काला ह्या भारी आहे. चांगले बोलायची. रोवनव ठेवली कोंबडी, रोवनव यू नो रोवनव ठेवली कोंबडी. आता उरलेला करंडूल कुठं ठेवू? हे दोषवाईने चांगले बोले. अरे ह्या लय माझ्या मला गोवांचा ह्या सगळ्या गमती असताना शास्त्राचा भाग दिला पाहिजे. माझी कलगीवाली इथं नांदून गेलेली आहे. आदरणीय माझी जोशी वहिनी गेलेली आहे. पठातली माझी जोशी वहिनी गेलेली आहे नांदून. अरे मला लंगोट सांगता आता पुढचं तुम्हाला सांगितलं तुम्ही काय घालून या, पण बोलण्यासारखं नाही आहे. अरे तुम्ही किमान मला सदरा मित्र सांगा, धोतार सांगा. डायरेक्ट लंगोट दाखवायची गोष्ट नसते हो. लंगोट दाखवायची गोष्ट नसते. तुम्हाला बघायची असेल, तुम्हाला लय हाऊस लांबोराची लंगोट बघायची, यू कॅन कम टू गोपी. आज याच्यामुळे काय कोळसं करतो बघा. तर थांबा, चाल देऊया भाग चालू ती बापा मोरया. शाहीर ऐकून घ्या तुमची चाल. सुखाची ही भाषा उमगे बाप्पा तुझ्या चरणापाशी. भासते रे पंढरपूर पिळे तीर्थ गया काशी. देवा प्रात काळी साज सकाळी पुण्य तुझ्या रे स्मरणाशी. सुखाची ही भाषा उमगे बाप्पा तुझ्या चरणापाशी. भासते रे पंढरपूर मिळे तीर्थ गया काशी. हे तुमची चाल, हा तुमचा भाग. मंडळी सतत 7-8 कार्यक्रम आहेत. आवाजात तिकडे तिकडे खराश आहे, आवाज बसलेला नाही, थोडी खराश आहे, तेवढी सांभाळून घ्या. बाकी तुम्हाला तुमचं मनोरंजन 100% होणार. आता माझा गट मुलं फिरू दे.
ठाकरे माऊली यांच्याकडून फरमाईश आहे. 300 रुपयाचं पारितोषिक आहे. सुट्टी जरी नसली तरी मी, सुट्टी जरी नसली तरी मी 1.5 दिवस राहीन. सुट्टी जरी नसली तरी मी 1.5 दिवस राहीन. गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाईन. गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाईन. सुट्टी जरी नसली तरी मी 1.5 दिवस राहीन. सुट्टी जरी नसली तरी मी 1.5 दिवस राहीन. गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाईन. गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाईन. जोशी बुवा, आमचे संजय जोशी बुवा आणि मी जवळपास 1 वर्ष आम्ही नाच सुरू केलेला आहे. आणि बुवा अजून लंगोटीवर अडकलेला आहे. लंगोटीच्या पुढं काहीची गाडी जात नाही. बुवा असं काहीतरी करतो तो गाजवा. तुम्हाला मी म्हणणार नाही तुम्ही हिंदी गाण्यांच्या चाली बोलता, ते काय तुम्ही एकटे नाही बोलत, आम्ही बोलतो. तुम्हाला मी का बोलू दे भैया बिया गोष्टी. एवढा मी संकुचित वृत्तीचा माणूस नाही. त्याच्यामुळे मनातून काढून टाका की तुम्ही हिंदी चाली निवड आमच्या संजय जोशी सारखी आमच्या लांजात तरी किमान नाही. आणि असा आमचा गुणीशाही. पण आता त्यांना लंगोटवाचा आवडले नाही. 35 वर्ष झाली पण बुवांना नाद मात्र लंगोटचा. बाय 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 बाय. तर शाहीर माझा गण गातोय, त्याचा भाग तुम्ही द्यायचा, कारण तुमच्या गणाचा मी भाग दिलेला आहे. पूजून तुझला भजून तुझला दिला निवेद गाईला. शब्द आहे का मंडळी? हे काहीतरी 22-23वी वारी असेल आपली परमेश्वर कृपेने, आणि त्याचे ते 15 गण फेमस झाले. पूजून तुझला भजून तुझला दिला निवेद गाईला. घरा समाजा एवढे दिस तू सुखान राहिला. देव माझा मी पाहिला घरी माझ्या. देव माझा मी पाहिला. चूक घडेल तेव्हा तुझा विलास चरणाचा वास्तकी वरद हस्त ठेवा वास्तकी पूर्व पुढे तुझा वाटले तुझा चरणाचा
सुखाने राहिला माझा मी पाहिला हो माझा मी पाहिला माझा मी पाहिला तुझी लागली पाहून संपले सारे आनंद संपले योगा सांगते व कसं बसात मना बाबा घरात माझ्या सुखान राहिला हरी माझा देव माझा पाहिला. या ठिकाणी वन्स मोर आहे सूर्यकांत करंबळे मावळे आणि आर्यन चौगले यांच्याकडून 200 रुपये. थँक्यू करंबळे फॅमिली. कुमार प्रशांत परशुराम मांडवकर यांच्या स्मरणार्थ रवींद्र मांडवकर आणि लावगड मांडवकरवाडी विकास मंडळ मुंबई यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आहे आणि आईचा गड घ्यायला सांगितलंय. मंडळी येताना 9 वाजता गाडीत हा गड दिलेला आहे आणि त्याची बस येत असेल आणि तरी पण बुवा काय म्हणता राणी साहेब या अशा बुवा शक्तितुरा आणि नमन काही वेगळा नाही, वेगळाच आहे पण सख्या बहिणी आहे. नमन करणारा शक्तितुरा करतो, शक्तितुरा करणारा नमन करतो. त्याच्यामुळे त्याच्यात जास्त असा भेद नाहीये. तर जरा कुठे इकडं तुमच्या लंगोटीपेक्षा हे जर आलं तर वाईट नाही. कुठे गेली माझी जोशीबाई? माझी कोटातून स्वार करून आलेली आहे, आज माझा लंगोट बघण्यासाठी आलेली आहे. पण मी त्याला सांगितलंय हे कोटातले जोशीबाईने जर आमचा लंगोट बघायचा असेल तर इथून सरळ खोपीकडे यावे, आम्ही तिथे तयार आहोत. माझं लगेच नमन घुसतं करू काय नको हे तबला वाजला ना वाजव रे वाजत क्या बरं बघू हे जोशीबाईने जर आमची तुम्हाला लंगोट बघायची असेल कडेकडेने खोपीकडे यावे, आम्ही तयार आहोत. मला हे लय भारी वाटतं. मला एकदा सांगा हे परेलो ह्याच्यात वाईट काय हो? ह्याच्यातून शक्तितुऱ्यांची वाईट काय सांगा?
कमराखालचं काय बोललो, माझ्या आया बहिणी समोर आहेत, त्यांना वाईट वाटेल, त्यांना कुठे मान खाली जाईल असं काय बोललो. फिर ये जोशी बहनी को तकलीफ काय को होता है. यू वॉन्ट टू सी माय लंगोट एव्हरी टाइम यू आर आस्किंग टू लंगोट ब्लडी मास्टर यू नो. तर वाजव मला नाही आवडतं. तर या फोटोकडे सरळ सरळ आम्ही तिकडे तयार आहोत. आम्ही तुम्हाला आमची लंगोट टाकू शकतो. एक वर्षामध्ये काय करू या कलगीवाल्यांचं. नवलाई साऊंड एपी 1293 गाडीचा नंबर हे पण तुम्हाला बरं वाटतं. नवलाई साऊंड गाडी नंबर 1293 गाडी नंबर 1293 प्रकाश वारिशे बेलेमुद्रक वाया कोट 101 रुपयाचं पारितोषिक. संजय गोडेकर मौली बाळूमामाचं गाणं 200 रुपयाचं घेऊया आपण. हे पेट्रोल काय पेटवणार हो. आलं आलं पैसा आलं. दादा मी सांगा तुमच्याकडे पैसे मागितले पैसे मागितले नाही नाही मागितले यांना त्यांच्या पोटात का जळते. अगर मेरी चलती तो इनकी को चलती. 200 जब तुम सामने आ जाते हो. हा दोन श्रेया भिडे माऊली श्रेया भिडे या भगिनीकडून 200 रुपये आले. 2 फरमाईश पटवून घेऊया. विचार हा किती आहे इथं काही नाही बर. अग देणारा आहे आपला लंबोदर. काढवड करून सारी करतो मी सोया. दरवर्षा सारखं मात सजू दे घर. सांग चल काय काय आणू गणपतीला आग गवराईला घराला आणि सणाला. सांग चल काय काय आणू गणपतीला आग गवराईला सांग चल काय काय आणू. या ठिकाणी श्रेया मौली असून फरमाइश आहे की तो जब आ जाते हो सामने याचा लेवर बघा. फरमाइश बरं गमती पण झाल्या पाहिजे आणि गाडी पण झाली. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची जोडून खिल्लारी. काय त्या परमेश्वराने काही गोष्टी किती साधे की माझी बहीण तुमची बहीण आता सासरी आहे. आता माहेर पण आपण माघारी जायच नाही आपण आणि माघारी जात नाही म्हणून माघार पण आता कमी पडली. व्हॉट्सअपला बाय सोमवारी ये. सोमवारी नको गौरी अवस्था आहे तू रविवारी ये आपण तिकीट करूया. मेसेज वरती बाबा आपल्या भावाची घेऊन येतात. सोय झाले पण माघार पण गेलं. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची जोडून खिल्लारी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग ताई चल वैडी माहेरी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग ताई चल वैडी माघारी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग ताई चल वैडी माहेरी. आलो आलो तुझा मी माघारी.
लग्नाच्या परमेश्वर कृपेत तुमच्या आल्या. शायरी घ्याव, शायरी घ्याव. अरे चिऱ्याचं किती बी बांधलं वाण, हा आपला असंच असतं. अरे चिऱ्याचं किती बी बांधलं वाण, तर खरी मजा त्या गडग्यात आहे. आणि लंगोटीत अडकली जोशी वहिनी अजून वाडग्यात. इसको बोलते विकास रामोरे. ए वहिने, ए वहिने, आज मला तुझी खिरापत आहे. शाप खिरापत कशी, तुम्हाला एकेरी उल्लेख नाही. तुमच्या आई बहिणीपर्यंत जाणार नाही. माझ्या समोर आई बहिणी बसले, त्यांची मार खाली जाईल असा एकही शब्द नाही, कमरे खालचा एकही शब्द नाही. आणि तरी म्हणू कुस्करून कुस्करून कुपटीन 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 इश्काना. तर म्हणतात काला गवळ्यांचा भाग. क्या बोला भाई, वापस बोलो. जल्दी निकलना है, पनवेल निकलना है. तर म्हणतात काला आहे, काळा आहे. तर माझी जोशी वहिनीने पांढरी पटपटीत आहे. सूर्यास म्हणते उगवू नको आणि चंद्रास म्हणते मावलू नको. एवढी माझी पिठासारखी पांढरी फटफटीत बाय 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 बाय. तर कुठल्या बाजूला आहेत तर जोशी म्हणते. अरे हॅलो, नमस्ते नमस्ते बॉस, वेलकम टू इंडिया. यू आर फ्रॉम Russia. Oh, Austria? Russia. Russia. Okay, namaste. Most welcome. Vladimir Putin को सलाम बोलना हमारा. You want to say something? Yeah, please. Boa, Bane Petwa. Turi Vane. Bane Bane Petwa. Please click the photo with Russian ma'am. India and Russia. Jai Hind. Jai Hind. तर मंडळी, या ठिकाणी जर माझा कोकण, माझी परशुरामाची भूमी एवढी पवित्र. 2 मिनिटं. ओ बोआ, सारखं काय पेटवायचं. हे नभांगण, हे युनिव्हर्स, त्याच्यामध्ये सूर्यमंडळ आहे. त्या सूर्यमंडळावरती 9 ग्रह आहेत आणि त्या 9 ग्रहापैकी एक पृथ्वी आहे. आणि त्या पृथ्वीवरती 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. दादा जरा यांना शांत करा प्लीज. 2 मिनिटं ऐका, काही गोष्टी महत्वाच्या त्या बोलल्या. 29% जमीन आहे, 71% पाणी आहे. आणि त्या 29% जमिनीवरती 7 खंड आहेत. त्याच्यातील एक आशिया. आणि या आशियामध्ये किंवा या जगामध्ये 200च्या आसपास देश आहेत. आमच्या आशियामध्ये 48 आहेत. आणि त्याच्यापैकी आमचा हिंदुस्थान, ज्याच्यामध्ये 28 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आणि त्याच्यापैकी आमचं महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये 36 जिल्हे आहेत. आणि आमचा हा कोकण प्रांत आणि एकमेव असा प्रांत आहे जिथे कलगीतुरा नांदला जातो. या कलगीतुऱ्यामध्ये गायन, वाचन, नृत्य आणि वादन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचं एक्सप्लोरिंग आणि त्याचं एक्सपोज करण्यासाठी जर आमचे परदेशी नागरिक जर येत असतील तर आपण त्यांची सन्मान करायला हवा, त्यांचा मान ठेवायला हवा. कृपया आपल्या या पाहुण्यासाठी त्या टाळ्या वाजवा. तर आपण भान ठेवलं पाहिजे, दिलं पाहिजे की आपण हे युट्यूबला जाणार आहे. युट्यूबचा मालक कोण? अमेरिकन. जर तिकडे USA मध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी जर चुकीच्या तिकडच्या माणसाने बघितल्या, कोणता आघात पडेल. म्हणून एकच आमचं कलगी आणि तो आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की वाईट ते नको, आमच्या कोकणातून वाईट गेलेली गोष्ट नको असे बोलून बुवांच्या भागाचा भाग देतोय. नाकी डोळे छान, त्याच्यात म्हणतात काळा, म्हणतात हा काळा आहे. होय काळा आहे, काळा आहे. आता काळा पिळा पांढरा लग्नापर्यंतच बस होता. लग्न झालं की काय टेन्शन नसतं. आणि माझं एकदा झालेलं आहे, बिचारीला फसवलेले आहे. पावडर लावून गेलो, त्याला पसंत बिचारी, झालं लग्न. आता काळा नाही पांढरा काय, आता करतो तो राहते, करतो तो शिल्लक. आणि ते देवाच्या कृपेने आहे माझ्या सोडून भाग देतोय. तुम्ही कृष्णाला काळा म्हणालात,
तो काळा नव्हता, तो सावळा होता. तर ते म्हणाले मेघासारखा काळा आहे, पण त्या मेघाची गहराई, मेघाची खोली, त्या काळ्याच्या रंगाची खोली ती किती खोलवर आहे ती शायर ऐकून घ्या. नुसतं इथलं बडबडलं की झालं नाही. तुम्ही जो भाग दिला त्या भागाचा भाग देणं गरजेचं आहे, कारण तुम्ही आदिमायाची बाजू मांडता, मी माझ्या शिवाची ब्रह्माची बाजू मांडतो. मला देणं गरजेचं आहे, कारण हा पट्टा, हा सगळा कलगीतुरा आणि नमन याचे जाणकार रसिक राजा आहेत. ते आज भेद करतील की कुणी कुणाला भेद दिला. विषय देतो घ्या. मेघाचा नांत तसा सावळा श्रीमंत, मेघाचा ना अंत. आणि 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 भेद काय दाखवला? बलराम गोरा आणि कृष्ण काळा. आम्ही भावभाव बघून घेऊ ना, भावभाव बघून घेऊ. तुम्ही राधा आणि कृष्णाची तुलना करायची, दोन पुरुषांची तुलना नाही करायची, स्त्री आणि पुरुषाची तुलना करायची. शाहीर जोशी बुवा याचं तुम्ही उत्तर द्यायचं. हे मी जे विचारलं तुम्हाला याचं तुम्ही उत्तर द्यायचं. मेघाचा ना अंत तसा सवळा श्रीमंत, टाकला व्यापुनिया त्याने असं म्हणत. म्हणता का काळा एकच वाटे खंत, म्हणता का काळा एकच वाटे खंत. तसा सावळा श्रीमंत, मेघाचा अंत तसा सावळा श्रीमंत, टाकला व्यापुनिया त्याने असं म्हणत. म्हणता का काळा एकच वाटे खंत, म्हणता का काळा एकच वाटे खंत. गणाचा भाग त्यांना दिला मी. हे पोरांनो, गणाचा भाग मी दिला की नाही? त्याने माझ्या गणाचा भाग द्यायचा. चाली सकट मी त्यांना गवळणीचा भाग दिला की नाही? गवळणीचा भाग त्याने द्यायचा. चाली सकट, चाली सकट. बरोबर. आत्ता गवळण गातोय. वैयक्तिक आयुष्यात गेले माझे काळा बोलले, मला सरळ सरळ बोलले, एकेरी बोलले, काळा बोलले. तर ही माझी जोशी वहिनी पोटातनं जी आली 7 महिन्याच्या गर्भारणीसारखा पॉड घेऊन, नाही 7 महिन्याची, 7 महिन्याची. मी सांगतो ना, अरे 15 वर्ष हॉस्पिटलात होतो मी. अरे सगळं माहिती. अरे गावठी बोलतो म्हणून काय आपण को अंडो वांडू समजा? अरे टोपी घातली म्हणून अंडो वांडू समजा? 200 महिने खोटा बोलायचा नाही आणि रामरे वाची कॉपी करायची नाही. असं अहो परवा होती बारी, तेलाची लय हौस, तेलाची. बारीत गेलं खोबरेल तेल येऊ तेव्हा शपथ, आई शपथ. माझ्या बारीत आलं लुगडं नेसून, दुसऱ्यांच्या बारीत गेलं त्याल घेऊन खोबरेल त्याल आणि असं काढलं आणि त्यांचा भाव कॅश गेले दोरलं, टोपी काढली सोडलं त्याच्यावर. तेलाची लय हौस. हे मावशे गवळण आणले, हे मावशे रात्रीची चोरायची नाही तवशे. हे बघ, हे बघ, हे बघ. सात महिन्याची गर्भार मावशी, अरे 7 महिन्याची गर्भार मावशी, असं या दिवस गेले लय माझ्या. ह्याच्यात काय वाईट आहे? वाईट असेल तर ह्यांच्याकडे सांगा. अरे 7 महिन्याची गर्भार मावशी, असं या दिवस गेले. अरे तोंड तुझं झालंय चिकट मावशे, थापून आले तेल. याचं उत्तर द्यायचा बुवा. अरे 7 महिन्याची गर्भार मावशी, असं या दिवस गेले. 7 महिन्याची गर्भार मावशी, असं या दिवस गेले. तोंड तुझं झालंय चिकट मावशे, थापून आले तेल. तोंड तुझं झालंय चिकट मावशे, थापून आले तेल. तोंड तुझं झालंय चिकट मावशे, थापून आले तेल.
याचं उत्तर घ्यायचा तुम्ही, याची चाल पण घ्यायची आणि याचा भाग पण घ्यायचा. तर शाहिराचा प्रश्न आहे, त्याने आता प्रश्न बदललेला आहे. हा प्रश्न फार छान आहे आणि हा प्रश्न आम्हाला मिळायला होता याच्या आधी आणि याचं उत्तर आम्ही त्याला दिलेलं आहे, पण त्याने काही मान्य करून घेतलेलं नाही. आज या ठिकाणी मात्र त्यांचा भाग मी देत नाहीये. माझा प्रश्न विचारत आहे की बळीराजा जो शेतकरी आहे त्याला असं वरदान कोणी दिलं की तू आकडी कोयती लावून जा आणि आकडी कोयती लावून गेलास तर तुला अरिष्ट येणार नाही, तुझ्या बैलांवरती येणार नाही, तुझ्या संपत्तीवर, तुझ्या इष्टकेवरती कोणाची वाईट नजर येणार नाही, असं वरदान आकडी कोयती जर लावून गेलास तर असं होईल, असं कुणी वरदान दिलं एवढं सांगायचं आहे शाहीर. आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भूमाता रहस्य गाथा या कथात मिळेल. माझा पद गातो आहे. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, आकडी कोयतीला बांधून, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. तू धराव जोताला नाही येणार वितुष्ट इष्ट जन स्वतःला, शोधून शास्त्राला, शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर, शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर, कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, आकडी कोयतीला बांधून
ठिकाणी 2 वाजून 10 मिनिटं झाले, 1 तास वारी केले. त्यांना स्तवनाबद्दल सांगितलेलं आहे, काय तुमची चूक झाली. गणाचा भाग त्याला 40 सकट दिलेला आहे, गवळीचा भाग त्याला 40 सकट दिलेला आहे. त्यांच्या प्रश्नावर ते बोललेलं आहे. आणि आता ज्या लंगोट एकच शब्द बोललेले आहे आणि राणीसाहेब असे केले, त्या 2 गोष्टीवरती आपण बारी केलेली आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं ते करा, मात्र 2 वाजलेले आहेत, शॉर्टकट मध्ये करा. 3 वाजवा, त्याच्या पलीकडे नका. कोंबडा आरवण होवा माझे जोशे वहिने, दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देतो. काय टटवा काय तर बाळूमामाचं गाणं ते आपण दुसऱ्या बाळूमामाच्या गाण्याची फरमाईश आहे, ती आपण आरतीला 100% देऊयात. होईल आणि वेळ जास्त जाईल, बाकी काय नाही. धन्यवाद.